विशिष्ट व्यक्तीला अन्नधान्य पुरवठ्याचं टेंडर देण्यावरून पार्थ पवार आणि भुजबळांमध्ये खडाजंगी. पवार आणि दादांनी कधी असं मला सांगितलं नाही. भुजबळ संतापले तर तुमच्याकडचा विभाग काढून टाकावा लागेल, पार्थ पवारांचा इशारा. खासदार पार्थ पवारांनी राष्ट्रवादीमधील काही मंत्र्यांकडे टेंडर निधीची माहिती मागवली. गेल्या 6 महिन्यातील माहिती देण्याच्या सूचना. तर पार्थ पवारांच्या सूचनेमुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांची नाराजी. सूत्रांची माहिती. मी कुठल्याही शासकीय कामात हस्तक्षेप केलेला नाही. माझ्याविषयी चुकीच्या बातम्या दिल्या जात आहेत. पार्थ पवारांनी टेंडरवरून दिलेल्या सूचनेसंदर्भाचं वृत्त फेटाळलं. उद्यापासून उपोषण करण्यावर मनोज जरांगे ठाम. सरकारची भूमिका ऐकून घेणार, शिष्टमंडळाशी चर्चा करणार. जरांगेंची माहिती. मराठवाड्यामध्ये 2.5 लाखांवर प्रमाणपत्र वाटप. मराठा आंदोलकांवरचे 95% गुन्हे मागे घेतले. सरकारची भूमिका समजून घेतल्यानंतर जरांगे उपोषण करणार नाहीत. काही गैरसमज असतील तर दूर करू, विखे पाटलांकडून स्पष्ट. पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये 15 जणांचा संशयास्पद मृत्यू. हडपसरमधील 6 तर फुगेवाडी आणि दापोडी भागातील 9 जणांचा समावेश. विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचा स्थानिकांचा आरोप. पोलिसांकडून तपास सुरू. पुण्यातील विषारी दारूच्या मृत्यू प्रकरणामध्ये आरोपी योगेश वानखेडेला अटक. राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. विषारी दारू तयार करण्यासाठी वानखेडे केमिकलयुक्त स्पिरिट पुरवत होता. मुंबईमध्ये रिक्षाचा प्रवास ₹1.30 महागण्याची शक्यता. सीएनजीचे दर ₹3 वाढल्यास रिक्षाचं भाडं ₹18.44 तर मीटर रिक्षा ₹27.43 जाणार. नीट फेरपरीक्षेचं नियंत्रण पंतप्रधान मोदींकडे. फेरपरीक्षेच्या सर्व घडामोडींची माहिती पंतप्रधान कार्यालयाला कळवण्याच्या सूचना. तर देशभर प्रश्नपत्रिका पोहोचवण्यासाठी टपाल विभागाच्या ऐवजी हवाई दलाची मदत घेतली जाणार. नीट पेपरफुटी प्रकरणी नांदेडमधील 3 ठिकाणी सीबीआयची छापेमारी. संशयित विद्यार्थी आणि पालकांची समोरासमोर 8 तास चौकशी. पेपर विकत घेतल्याच्या संशयावरून तपासणी.